जय शिवराय, जय भीम, जय लवजी। जो बदलापूरमध्ये प्रकार घडला 2 चिमुकलींवर, तर त्याच्या सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली। म्हणजे ते पहिले BJPच्या लोकसभेला आता ते उभे होते, तिथं त्यांचा पराभव झाला की त्यांनी लगेच काम चालू केलं आणि आज त्यांनी सरकारी वकील म्हणून ते बदलापूरची केस ही चालू करतात। पण उज्ज्वल निकमांच्याच बाबतीत असे काही गंभीर त्यांच्या एक प्रकारे आरोप झालेले आहेत। मग जो 26/11 असेल, खैरलांजे असेल, की ह्या बाबतीत जी उज्ज्वल निकमांची जी भूमिका असायला पाहिजे होती, या निर्णयासाठी त्यांनी ठाम राहायला पाहिजे होतं, ते कुठंच थांबले नाही। पण ते थांबले नाही, त्यामुळे आता त्यांच्यावर कळत नकळत त्यांच्यावर असा हा आरोप म्हणता येत नाही, पण ही वस्तुस्थिती दिसायला लागली ना। लोकसभेला तुम्ही BJPकडनं RSSच्या विचारांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, तुम्ही त्याच्याकडे जाता, तिथनं तिकीट मागून तिथनं उभे राहता। पण मला असं म्हणायचं की निकम साहेब, तुम्ही महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, अख्ख्या जगभरात तुमचं नाव आहे। मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला BJPने 10 वर्षामध्ये केलेली कामे, गुजरातमध्ये झालेले हत्याकांड, जाळपोळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या माहिती होते। ह्या सगळ्या RSSच्या विचाराचा हा भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्या गोष्टी घडवत होता, ह्या तुम्हालाही चांगलं माहिती आहे। आणि तुमच्यासारखा विद्वान हा BJPकडे जातो आणि BJPच्या तिकीटावर उभा राहतो। पण आता काय झालं की तुमच्याकडं जी बघण्याची एक लोकांची आपुलकी वेगळी होती, एक प्रेम वेगळा होता, एक आदर्श वेगळा होता, पण तो आता राहिलेला नाही आहे आणि तो तुम्ही तुमच्या स्वतःने घालवला आहे। त्यामुळं ह्या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या जनतेला हा विश्वासच नाही आहे की तुम्ही ह्या बदलापूरच्या केसमध्ये तुम्ही योग्य असा न्याय देताल। कारण त्या परिस्थितीमध्ये तिथला जो संस्थापक आहे तो BJPचा एक पदाधिकारी आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचे काही त्याच्यात सभासद आहेत। त्याच्यामुळे आता ह्या माझ्या मायबाप जनतेला, दलित जनतेला, मागासवर्गीय जनतेला, आदिवासी जनतेला, या महाराष्ट्राच्या गोरगरीब सगळ्या मतदार राजांना कळून चुकलेले की ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं कुठल्या न्यायाची अपेक्षा राहणार नाही, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।